पण मला तुम्हाला खूप गंभीरपणे एक गोष्ट सांगायची आहे. तुम्हाला जर सुंदरपणे जगायचं असेल, चांगलं जगायचं असेल, तुम्हाला तणावमुक्त जर लाईफ खरोखर तुम्हाला असं वाटतं की आपण लढलो तर ते टेन्शन होतं, तसं नाहीये. तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टींनी टेन्शन होणार आहे की तुम्हाला जी व्यवस्थित सुविधा येते ती तुमची अडवली जाते. मग ती कधी येणार, मग काय होईल आपलं. मग तुमच्या कंपाऊंड, साधा कंपाऊंडला एक गेट बनवायचं असं त्याचा प्रश्न होतो, तो सिक्युरिटीशी कनेक्टेड होतो. तिथे गेटचा मुद्दा नाही आहे महत्वाचा. गेट ही एक साधन आहे, व्यवस्था आहे. मूळ मुद्दा सुरक्षेचा आहे. मग सुरक्षेचा मुद्दा जर प्रायोरिटीवरती असेल तर कोणीतरी हवेच ना, पोलीस आमदार बिमदार नगरसेवक अमुक की तुमच्या सुरक्षेची जबाबदारी आमच्यावर आहे. आपल्याकडे सगळे लोक सांगतात ना, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पासून सगळे नेते पक्षांचे त्यांचे मोठे मोठे ते पेपरला जाहिराती येतात. नागरिकांची सुरक्षा आणि नागरिकांचा विकास. या पक्षातून त्या पक्षामध्ये गेले, आम्ही विकासासाठी आलो. त्याचा प्रॉब्लेम काय होतं माहिती आहे का? ऐका, त्यांचे तुम्ही आभार मानले पाहिजे आणि त्यांचं कौतुक केलं पाहिजे की हे लोक अजून इतके निर्लज्ज झालेले नाही आहेत की ते तुम्हाला उघडपणे सांगतील की आम्ही स्वतःच्या विकासासाठी आलो. हे ते सांगू शकत नाहीत, म्हणून ते तुम्हाला सांगतात विकासासाठी. कुठल्या गॉड 1 लाखाचं काम झालं की 5,000 रुपये एका नगरसेवकाला घरीच बसून मिळतात. 1 लाखाचं एस्टिमेट असलं तर. मी उल्हासनगरमध्ये एका नगरसेवकाकडे माझ्या एका ओळखीच्या ठेकेदाराला म्हटलं नवीन उतरतो, ह्याला जरा काम वगैरे ते तुला जमलं तर त्याने दिलं नाही. तर त्याने त्याच्याकडे 5% ऐवजी 7% मागितले. 7. तर मी त्याला म्हटलं, तो ठेकेदार मला म्हणाला की साहेब मी त्याला सांगितलं की 5% जे रेग्युलर सुरू आहे ते मी द्यायला तयार आहे, पण मला तुमचं काम मिळू द्या. तर तो नगरसेवक असं म्हणाला त्याला, ते तर आमच्या हक्काचे आहे, तू 7 देत असशील तर तुला काम देतो. हे 5% हक्काचे कधी झाले, कोणी केले ती, याचा अर्थ